अरे यार, हे बघा महाराज, हे माझे मित्र आहे, यांनी आहे ना संन्यास घेतलेला आहे. आणि आता आम्ही आलो ज्या ठिकाणी आलो आहे ना, तो चिनकी घाटाच्या पुढे हा जो घाट आहे ना, हा कोणता घाट आहे? हातिया घाट. तर हातिया घाट आहे इथे आहे ना, एक ना तुम्हाला पुढे दाखवणार आहे नर्मदाची. हे बघा नर्मदाचीचं स्वरूप दाखवतो. आणि इथून आले होतो आम्ही या ठिकाणावरून, ते ठिकाण आहे आत्ताचं. आणि इथे एक बापूची कुटी आहे. आता जे पाणी हे पाहता ना तुम्ही, त्या बापूच्या कुटियापर्यंत ना पावसाळ्यामध्ये पाणी येतं. हे पूर्ण फुल भरून चालते मैया या ठिकाणी. तर आम्ही चाललो आहे मैयाच्या याच्यामध्ये आंघोळीसाठी, म्हणजे आम्ही स्नान करणार मैयाच्या याच्यात. आता आम्ही चिनकी घाटावरून आलो आणि हातिया घाट आहे, तर आम्हाला परत चिनकी घाटावरून तिथे जायचं आहे. आता या ठिकाणी जिथं मी आलेलो आहे ना, तर हे ठिकाण 1 ते 2 महिन्यासाठी इथं आलेलो आहे मी, एक सेवा देण्यासाठी या ठिकाणी. हे बघा हा जो दगड दिसतो ना, हा फक्त अख्ख्या नर्मदाच्या जेवढ्या नर्मदा खंडामध्ये फक्त तुम्हाला इथेच बघायला भेटणार. हा हातिया घाट याच्यामध्येच हा जो तुम्हाला जो दगड दिसतो ना नर्मदाच्या याच्यामध्ये खंडामध्ये, हा फक्त तुम्हाला इथेच बघायला भेटणार असा हा खंड आहे. सॉरी. आणि या ठिकाणी आता तुम्हाला पुढे दाखवतो असं. हा एकच नंबर. बघा पुढे दाखव. इथे यायला आम्हाला आहे ना हे भेटलं नाही, पण नशीब बघा मी इथे आल्याच्या नंतर, कारण त्या ठिकाणी ज्या म्हशी चालत दिसतात ना, त्या ठिकाणावरून आम्ही ते आंब्याची झाडं दिसतात तिथून तसं चालत गेलो होतो. आणि मग चिनकी घाटाच्या इथं दुपारी जेवण केलं होतं त्या ठिकाणी. पण इथे यायला भेटलं नाही, पण नशीब आज इथे आंघोळीला सुद्धा भेटणार आहे. स्नान करणार इथे मस्त नर्मदाचे किनारी, नर्मदाच्या याच्यात स्नान करणार आज. तर काल आलो होतो दर्शनाला काल, आणि आज स्नान करणार. तर बघू किती दिवस आम्हाला स्नान भेटते. आता एक बघा हा जो भाग आहे या ठिकाणचा, किती सुंदर असा भाग आहे. आणि हे जे तुम्ही जे दगडे दिसतात ना, हे फक्त हां इथे पण बघा हे दगडी बघा, हे फक्त तुम्हाला हां हे पाण्याचा प्रभाव इतना जबरदस्त असतो ना इथे. किती चिरलेत इथे बघा, बघा किती चिरलेत. हे वा लय कडक येत राव. हो हे बा आता तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी. बघा नर्मदाचं तुम्ही हे लावी दर्शन आहे आजची जी तारीख आहे, आज 6 जून 2026, म्हणजे 6/6/2026. आणि आजच्या दिवशी आपला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस आहे हा. रायगडावरती आजचा दिवस आहे हा. आजच्या दिवशी आम्ही इथे हे बघा सावकाश, हे बघा या ठिकाणी बघा इथे बघा. आता इथे यायला भेटले आम्हाला, म्हणजे माझं नशीब इथे यायला भेटले बघा. त्या ठिकाणी तुम्हाला जी 7 झाडं दिसतात ना, सप्तऋषींची जी आहे ना, तिकडून जी कोवाची झाडं आहे ना, 7 झाडं तिथं आहे ना. आम्हाला एकाने आहे ना पैसे मागितले होते त्या ठिकाणी, एकाने पैसे मागितले होते आणि तिथे आम्हाला 50 रुपये मागितले होते, पण आम्ही दिले नाही. तिथे 7 झाडं सप्तऋषींची आजही तिथे तपस्या चालू आहे. एवढं सिद्ध स्थान आहे हे हातिया बाबा आश्रम म्हणतो ना, हातिया घाट. हा हातिया घाट आहे ह्या ठिकाणी. तर तुम्हाला हा हातिया घाटचं आहे ना एक दर्शन देतो आहे. म्हणजे ह्या घाटावरती आहे ना परिक्रमावासी जे आहे ना, परिक्रमा करून गेलेत. आता परिक्रमावासी ना महिन्यातून एखादा बघायला भेटतो, पण भेटत नाही ते या ठिकाणी. तर ज्या ठिकाणी आलेलो आहे ना आम्ही, त्या ठिकाणी आता बघा म्हणजे स्थानच आहे. आणि इथे तुम्हाला दाखवतो बघा, हे किती आज नर्मदा मैयाच्या ह्याच्यामध्ये किती पवित्र स्थान आहेत. अशी स्थानं बघायला भेटणंसुद्धा इथं आमच्यासारख्याचं नशीब, म्हणजे माझ्यासारख्याचं नशीब आहे. 1 मिनिट आलो. हे बघा हे बघू शकता आपण, हे बघा इथे बघितलं. आणि हे आम्ही हे बघा. तर आजच्या या दिवसाचा आज 6 जून 6/6
2026 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज रायगडावरती चालू आहे. त्या ठिकाणी मी आत्ता इथे आम्ही आलेलो आहे. आता आमचे जे महाराज आहेत जे माधवजीनाथ बघा इथे बघा कसं आहे माधवनाथजी नर्मदे हार कसं वाटतंय बघा यांनी परिक्रमा माझ्या संगे केलेली आहे. हे बघा हे ठिकाण बघा तर आम्ही ते आलेले बघा हा ती सप्त बघा ती 7 झाडं आणि तिथे एक आश्रम आहे वरती. त्या आश्रमावरती पलीकडे समोर एक आश्रम दिसतो तिथे आम्ही जेवण केलं होतं. तिथे दुपारी जेवण केलं होतं. समोरही दुपारी जेवण केलं होतं आणि इथून गेलो होतो या ठिकाणावरून असं चालत 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 पलीकडून त्या तटावरून देव तटावरून या ठिकाणी बघा नर्मदे हर नर्मदे हर.